11 साठी लगातार जे 3 षटकार मारले तर सन्माननीय सचिन भोईर यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक। पहा प्रेक्षकांसाठी संधी आहे। प्रवीण नाईक 500 रुपये आहेत जेल स्वीकारल्यावर। चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली। पहिल्या षटकामध्ये बॅकफुटला ढकललाय फलंदाजी करत असणाऱ्या शिवांश 11 संघाला। पहिल्या षटकाचा विचार केला गेला, धावसंख्या फक्त आणि फक्त 4। मेगा फायनल अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय। CPL चिकनघर प्रीमियर लीगच्या माध्यमाने खूप चांगल्या प्रकारचं भव्य दिव्य असे आयोजन आपल्याला पाहायला मिळालं। लीग मॅचेस खूप चांगल्या प्रकारचे बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेत। मेगा फायनल अंतिम सामन्यापर्यंत ही स्पर्धा जाऊन पोहोचली आहे। जे स्वप्न पाहिलं होतं आयोजकांनी चिंगटगर प्रीमियर लीगच्या माध्यमाने, ते स्वप्न आता मात्र साकार होत असताना शेवटच्या क्षणामध्ये पाहायला मिळत आहे। दोन दिग्गज संघ एकमेकांच्या विरोधात आमने सामने पाहायला मिळालेत। एका जंगलातील दोन वाघ एकमेकांविरुद्ध भिडलेत। इथे मात्र कोणत्या वाघाची शिकारी होईल? एका बाजूला मयंक 11, एका बाजूला शिवांश 11। पहिल्या षटकामध्ये बॅकफुटला ढकललाय फलंदाजी करत असणाऱ्या संघाला। ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे हरीश केनेने, समोरच्या दिशेला बॉलरच्या डोक्यावरून शेवटच्या क्षणाला इथे मात्र काय झेल पकडलीये। असं वाटलं होतं की बॅटमधून जेव्हा चेंडू निघाला असं वाटलं की त्या चेंडूवर 6ची मोहर असेल, परंतु असं काही होत नाही। खूप चांगल्या प्रकारे झेल टिपत असताना इथे मात्र लागतोय दुसरा हदग्रा। शिवांश खरी परतलेत। स्वतःचा अकाउंट देखील ओपन करता आलं नाहीये। किरणसाठी मात्र हॅट्रिक साठी संधी असेल। हॅट्रिकचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल। मेगा फायनल मध्ये खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी होत असताना पाहायला मिळेल। मयंक 11 संघाकडून सुरुवातीपासूनच बॅकफुटला ढकललाय शिवांश 11 संघाला। हॅट्रिकचा चेंडू हॅट्रिकच्या उंबरठ्यावर स्क्वेअर कट केला गेला अलोंग द कार्पेट। डीप मध्ये क्षेत्ररक्षक दूरवर आहेत, अरमान येत आहेत चेंडूवर, परंतु शेवटच्या क्षणाला मिसफील्ड झाली आणि मिसफील्डच्या माध्यमाने या 4 धावा जोडल्या जातील शिवांश 11 संघाच्या धावफलकावर। ₹100 आहेत आणि प्रत्येक षटकारासाठी ₹100 आहेत आणि आयवा झेल साठी प्रेक्षकांना संधी आहे। ₹500 कॅश प्राइज आहे। मेगा फायनल साठी ही ऑफर आपल्याला प्रेक्षकांसाठी पाहायला मिळते। सीमारेषेच्या बाहेर जर कॅच स्वीकारला प्रेक्षकांनी तर ₹500 कॅश प्राइज आणि शिवांश 11 संघासाठी ₹1000। क्या बात आहे, प्रेक्षकांना संधी आता मात्र चालून आली आहे। सीमारेषेच्या बाहेर जर झेल पकडला प्रेक्षकांनी तर ₹1000 कॅश प्राइज आहे। पहा लागा तयारीला, सीमारेषेचा ताबा घ्या। प्रवीण नाईक
₹1000 कॅश प्राइज आहे सीमारेषेच्या बाहेर. गणेश आहेत, फटका चांगला आहे अलॉंग द कार्पेट. अरमान आहे तिथे, चुकी होतीये, चेंडू हातामधून ड्रॉप होतोय. 2 धावा कंप्लीट. नक्कीच जर आता प्रशांत भोईर मैदानाच्या आतमध्ये असते तर प्रेक्षकांना संधी धावून आली असती. गणेश आहेत, गणेश मध्ये ती क्षमता आहे. आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी गणेशच्या माध्यमाने. डावकरी फलंदाज, परंतु अलोंग द कार्पेट चेंडू सातत्याने पाहायला मिळत आहेत. दुसरीसाठी वेगाने येत आहेत. 2 धावेचा अवधी होता, 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 14 या आकड्यावर. संत गती का होईना, कारण का संध्याकाळचं सत्र आहे, थोडस हवेमध्ये ओळावा पाहायला मिळतो, मॉइश्चर पाहायला मिळतोय. त्याच्या अनुषंगाने मोठे फटके सहजासहजी येणं पॉसिबल नाहीये. त्यासाठी तुम्हाला पूर्णपणे दमछाक करावी लागेल. परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी सुरू आहे, अजून अजून पारितोषिक वाढलाय. ऐवजेलसाठी संधी आहे ₹2000 कॅश कलेक्ट करण्याची, परंतु चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. लांबच लांब पल्ल्याचा हा षटकार. संख्या फलक आता मात्र फ्लाय झाली. या षटकाराची नितांत गरज होती शिवांश इलेव्हन संघाला. तो षटकार आलाय आणि धावसंख्या फ्लाय झाली आहे 20 या आकड्यावर. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी तब्बल ₹1000 कॅश प्राइज आहे सन्माननीय सचिन भोईर यांच्याकडून. म्हणजे संधी ह्या चेंडूवर जरी षटकार आला तरी ₹1000 भेटतील. क्या बात आहे. ह्या चेंडूवर गणेश जर षटकार मारला तर ₹1000 तब्बल कॅश प्राइज. तो षटकार येईल का? नाही. काय चेंडू अडवलाय. इथे संधी देखील आहे शेवटच्या क्षणाला. नक्कीच पंच थोडस विचार विनिमय करतील. एका बाजूला जरूर आउट होईल, परंतु थर्ड अंपायर साठी आपल्याला पहिल्या धावेसाठी काय चेंडू अडवलाय रुद्राने. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू स्वतः घेऊन गेलाय. तोपर्यंत संधी होती फलंदाजाकडे प्रॉपिंग क्रीज मध्ये पोहोचण्याची, आणि इथे मात्र सेफ पोहोचलाय एका धावेसाठी. दुसऱ्यासाठी गडी बाद असेल. एक रन कंप्लीट, दुसऱ्यासाठी गडी बाद. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 21, म्हणजे जिंकण्यासाठी 22 धावसंख्येची गरज. आपली विनायक मिसाळ यांचा आवाज शेवटच्या सत्रामध्ये आपल्याला ऐकायला येईल. हॅलो. धन्यवाद योगेश पाटील सर. फलंदाजांसाठी सुवर्ण संधी योगेश भोईर साहेबांकडून. प्रत्येक षटकाराला ₹200 कॅश प्राइज असेल. एक अनोखं पारितोषिक आहे. हरीश केनेची विकेट जो गोलंदाज घेईल त्याच्यासाठी सचिन भोईर साहेबांकडून ₹1000 कॅश प्राइज आहे. आणि प्रत्येक चौकाराला ₹200 आणि षटकाराला ₹100 योगेश भोईर साहेबांकडून. आणि हरीश केनीचा झेल जो पकडेल त्याला ₹500 सचिन भोईर साहेबांकडून. आणि प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. शेवटचं सत्र सुरू झालंय. जो कोणी सीमारेषेवर झेल घेईल त्याच्यासाठी ₹2000 कॅश प्राइज आहे. ऐवा झेल साठी तयारीत राहा. बघा ₹2000 संधी निर्माण होईल मित्रांनो. किती पाहिजे?
12 चेंडू 22 ची गरज आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये हरीश केने. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज उमेश. प्रवीण नाईकने देखील जागा बदलली. आता त्याला देखील माहिती आहे झेलचं महत्व काय आहे. बाहेर 2000 रुपये मिळतील आणि आजचा दिवस भरून निघेल. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज उमेश. स्ट्राईक एंडला फलंदाज हरीश केने आणि नॉन स्ट्राईक एंडला रुद्र केने. पहिला चेंडू लांब 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 लांबच लांब येतोय तो षटकार. बॅग हरवली आहे. जी कोणाला सापडली असेल ती कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणून द्यायची आहे. सुंदर असा चेंडू लेग बी फोर ची वापेल आणि लेग बी फोरच्या स्वरूपात फलंदाज बाद. मोठा धक्का मयंक 11 संघाला. हरीश केने तंबूच्या आश्रयाला. प्रत्युत्तर विकेट घेऊन दिला आणि महत्वाची विकेट आहे आणि 1000 रुपयाचा मानकरी ठरणार आहे तो उमेश. कारण हरीश केनेची विकेट मिळून दिली आहे. या विकेटला सोन्यापेक्षा जास्त भाव होताना आता मात्र ज्या विजयाची स्वप्न हरीश केनेने दाखवली होती ती अर्धवट सोडून चाललाय. जड पावलाने मैदान सोडतोय हरीश केने. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किरण. आता कुठेतरी शिवांश 11 संघाच्या देखील आशा पल्लवित झाल्यात कारण हरीश केने बाद झालाय. सुंदर असा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून ऑन साईडला. दुसरा धावेचा प्रयत्न चालवलाय आणि मिळतील त्या धावा एकूण 2. धावफलकार झाला लागल्यात त्या 8. बावीस धावांच्या लक्ष्याचा पाठलाग सुरू आहे आणि धावफलकार झाला लागला त्या 8. अजूनही 14 धावांची गरज आहे. 9 चेंडू 14. सुंदर असा चेंडू फाईन लेगच्या दिशेने चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक धावतायत आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण प्रयत्न चांगला आहे आणि चेंडूने शेवटी जिंकली आहे शर्यत. प्रयत्न ठरलाय असफल. चेंडू जाईल सीमा रेषा पार. दमदार चौकार. आनंद पंजे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. साहेबांना विनंती आहे की व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकार झाला लागले त्या 12. अजूनही 8 चेंडू 10 ची गरज आहे. दुसरं षटक घेऊन स्वतः संघनायक प्रशांत भोईर. प्रशांत भोईर दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. इथून अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल कारण 8 चेंडू 10 ची गरज आहे. या 10 धावा सहजासहजी बनणार नाहीयेत कारण अंतिम सामना सुरू आहे. दोनही संघ बलाढ्य संघांना पराभूत करून इथपर्यंत पोहोचलेत. आता इथून अंतिम सामन्याचं चॅम्पियन पद कोणता संघ पटकावेल येणारे 8 चेंडू त्याचं उत्तर देतील मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून लाजवाब फटका. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याबाहेर चेंडू जाईल सीमारेषा पार. दमदार चौकार. ठिकाणी येऊन लाईन अप करायची. थोड्याच वेळात बक्षीस समारंभ होईल याची नोंद घ्या.
हरीश केने बाद झाल्यानंतर असं कुठेतरी वाटलं होतं की शिवांश शिलेना संघ सामन्यात शिरकाव करेल, पण तसं पाहायला मिळालं नाहीये. अजूनही सामना बॅलन्स आहे. सुंदर असा चेंडू फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेषा पार. येतोय तो षटकार आणि मयंक 11. अजूनही 2 धावांची गरज आहे. अजूनही 2 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. सुंदर असा फटका मिळेल ती फक्त आणि फक्त एकच धाव आणि एका धावेची गरज आहे. किरणला स्ट्राईक हवी आहे, कारण विजयाचा फटका किरणलाच सजवायचा आहे. हरीश केने यांचा मयंक 11 संघ आणि झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद. तिसऱ्यांदा किरण भांगले रिवतच्या माध्यमातून बाद झाल्यात या स्पर्धेमध्ये. येणारी गरज असेल ती एका धावेची. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. ही एक धाव बनवावीच लागेल. शुभम केने जर हा सामना तुम्ही जिंकून दिला तर सचिन भोईर साहेबांकडून तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 4 चेंडू निर्धाव हाताळावे लागतील. शुभम नाहीये, गणेश आहे. गणेश साठी संधी आहे. शुभम नाही, गणेशला षटक दिलंय. संघनायकाने गणेशवर विश्वास दाखवलाय. रुद्र केने इथून जर